नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. तिचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी ख्रिश्चन नेपाळी अशा मिश्रित कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचं नाव होतं अल्बर्ट सिन्हा. हा मूळचा पश्चिम बंगालमधील परिवार, परंतु देशाच्या फाळणीनंतर हे कुटुंब नेपाळला गेलं. तिच्या वडिलांनी तिचं नाव अल्दा असं ठेवलं होतं, पण तिच्या मैत्रिणी तिला डालडा या नावानं हाक मारायच्या. याचा तिला रागही यायचा आणि हसूही यायचं. त्या काळात डालडा वनस्पती तूप खूप प्रसिद्ध होतं. शेवटी हे अल्दा नाव तिला नकोसं झालं. ही अल्दा शाळेतील नाटकांमध्ये आवडीनं काम करायची. एवढंच नव्हे तर तिला गाण्याची सुद्धा आवड होती. एकदा एका बंगाली चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शकानं या अल्दाला नाटकात काम करताना पाहिलं. तिच्या अभिनयावर तो दिग्दर्शक खूप प्रभावित झाला. त्यानं लगेच अल्दाच्या वडिलांची परवानगी घेऊन तिला रोशनारा या बंगाली चित्रपटात नायिका म्हणून घेतलं. बंगालमध्ये हा चित्रपट बऱ्यापैकी चालला. त्यानंतर अल्दाला जोग वियोग हा दुसरा बंगाली चित्रपट मिळाला. बंगालमध्ये असताना अल्दाने रेडिओवर गाणी गाण्याचं काम सुरू केलं होतं. तिच्या मैत्रिणी तिला मुंबईला जाऊन तिथे तू हिंदी चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावून बघ असे सांगायच्या. अल्दालाही तसंच वाटायचं. एकदा तिला बंगाली चित्रपटाच्या शूटिंग निमित्तानं मुंबईला यायला मिळालं, पण इथं आल्यावर तिला काम मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. एका निर्मात्यानं तर तिचा अपमान करत तिला सुनावलं, आरशात स्वतःला कधी पाहिलं आहेस का? आली मोठी हिरोईन बनायला. तुझं नाक खूप मोठं आहे, तुला हिरोईन होऊ देणार नाही, तुझा लुक बरोबर नाही. हे सगळं ऐकल्यावर अल्दाला रडू आलं. अल्दानं मात्र हिंमत हारली नाही. तिची भेट गीता दत्त यांच्याशी झाली. त्या काळात गीता दत्त यांचे पार्श्वगायिका म्हणून खूप मोठे वजन होते. त्यांनी केदार शर्मा या प्रसिद्ध दिग्दर्शकाची अल्दाशी भेट करून दिली. केदार शर्मा यांनी बघताच क्षणी अल्दाला रंगीन राते या चित्रपटासाठी नायिका म्हणून करारबद्ध करून घेतला. बस इथूनच माला सिन्हा या नव्या स्टारचा प्रवास सुरू झाला. केदार शर्मांशी बोलून घेतल्यावर तिनं हे आपले नवीन नाव चित्रपटांसाठी धारण केले. अल्दाची अखेर डालडा नावातून सुटका झाली. रंगीन राते मधील माला सिन्हा यांचे काम बघून गुरुदत्त यांनी लगेच त्यांना आपल्या प्यासा चित्रपटासाठी साईन करून घेतलं. एक क्लासिक मूवी म्हणून या चित्रपटाला ओळख मिळाली. माला सिन्हा यांच्या या चित्रपट सृष्टीतील भूमिकेचंही कौतुक झालं. पडद्यावर अतिशय साधी, सरळ आणि सोजवळ दिसणारी माला सिन्हा पुढे त्याच पद्धतीच्या भूमिकांमध्ये रमली. धूल का फूल, हिमाचल की गोद में, गुमराह, गीत, आंखें अनपढ़, दिल तेरा दीवाना, दो कलिया, मेरे हुजूर, संजोग, परवरिश, उजाला, बहुराणी अशा अनेक चित्रपटांमध्ये माला सिन्हा आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे गाजल्या. बॉलिवूडमध्ये त्यांचं नाव त्या काळातल्या टॉपच्या नायिकांबरोबर घेतलं जाऊ लागलं. माला सिन्हा यांनी गुरुदत्त, राज कपूर, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, शमी कपूर, धर्मेंद्र, राजकुमार, राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या नायकांबरोबर काम केलं. त्या काळात सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या नायिकांच्या यादीत माला सिन्हा यांचं नाव सुद्धा सामील होतं. 1950 ते 1994 पर्यंत माला सिन्हा यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत काम केलं. 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी आपली अदाकारी दाखवली. माला सिन्हा यांच्या चित्रपटांतील गाणी खूप हिट झाली. या गाण्यांमुळे त्यांच्या चित्रपटांची शोभा अधिकच वाढली. गुमराह मधील चलो एक बार फिर से अजनबी बन जाए, दो कलिया मधील बच्चे मन के सच्चे, अनपढ़ चित्रपटातील जिया ले गए जी मोरा सावरिया, याशिवाय आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, माया चित्रपटातील जा रे ओ हरजाई, उड़ जा रे पंछी, बहारों के देश जा रे, अर्चना चित्रपटातील तन मन तेरे रंगरंगी अशा अनेक गाण्यांमुळे माला सिन्हा यांचं चित्रपट खूप गाजले. अशा गाण्यांची यादी खूप मोठी आहे. माला सिन्हा यांच्यासाठी अनेक चित्रपट लकी ठरले. मेरे लाड, बहारे फिर भी आएंगी, आसरा, नाइट इन लंडन, नीला आकाश, बहु बेटी, धूल का फूल, सुहागन, पूजा के फूल, अपने हुए पराए, बेवकूफ, सब मेरे अपने, मिट्टी में सोना, चंदन डिटेक्टिव्ह, देवर भाभी अशा चित्रपटांमध्ये माला सिन्हा यांनी काम करताना त्या भूमिका यादगार बनवल्या. प्रत्येक भूमिकेशी समरस होऊन त्या काम करायच्या. 1966 मध्ये माला सिन्हा नेपाळमध्ये गेल्या. तिथं त्यांनी
मैती घर नावाच्या नेपाळी चित्रपटात काम केलं. या चित्रपटाचा नायक होता चिदंबर प्रसाद लोहानी. या लोहानींबरोबर माला सिन्हा यांचे चांगले सूर जुळले. दोघांनी 1968 मध्ये विवाह केला. लग्नानंतर लोहानी काही काळ नेपाळमध्येच आपल्या व्यावसायिक कामात व्यस्त राहिले आणि माला सिन्हा यांना हिंदी चित्रपटांमुळे मुंबईत राहावं लागलं. शेवटी त्यांनी आपली मुलगी प्रतिभा सिन्हा आणि पती यांच्याबरोबर मुंबईत राहणं पसंत केलं. माला सिन्हा यांच्या बाबतीत एक किस्सा खूप चर्चेत आला होता. 1968 मध्ये त्यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडली. माला सिन्हा यांनी आपल्या बाथरूमच्या भिंतीत तब्बल 12 लाख रुपये लपवल्याची बातमी मिळाल्यामुळे ही धाड पडली होती. त्या काळात 12 लाख रुपये ही रक्कम खूप मोठी होती. हे प्रकरण कोर्टात गेलं. आपले हे पैसे जाणार, याशिवाय आपल्यावर कारवाई सुद्धा होणार ही भीती माला सिन्हा यांना सतावू लागली. अशा वेळी त्यांच्या वकिलानं त्यांना सरळ सांगितलं, हा पैसा तुम्ही कसा कमवला ते कोर्टासमोर कबूल करा, तरच तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतील. शेवटी हो नाही करता करता माला सिन्हा तयार झाल्या. त्यांनी कोर्टात सांगितलं की हा पैसा मी फिजिकली रिलेशनशिप बनवून कमवलाय. या एका कबुलीमुळे माला सिन्हा यांची या प्रकरणातून सुटका झाली. पण त्यावेळी प्रिंट मीडियामध्ये आणि बॉलिवूडमध्ये या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती. माला सिन्हा यांनी तिथं दुःख व्यक्त केलं. त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले याचं समाधान मिळालं. पण त्यानंतर माला सिन्हा यांनी सिनेमातील आपलं काम कमी केलं. खाजगी आणि शांत जीवन जगण्यासाठी त्यांनी नंतर बॉलिवूडशी नातं तोडलं. कुठेही मुलाखत न देणं, पार्ट्यांना न जाणं, कोणालाही फारसं भेटायचं नाही, या गोष्टींचे त्यांनी पालन केले. आता त्या 90 वर्षांच्या झाल्यात. बॉलिवूडमध्ये गाजलेली ही नेपाळी अल्दा माला सिन्हा 1994 मध्ये जिद या शेवटच्या चित्रपटात दिसल्या. त्यानंतर मात्र त्या चित्रपटसृष्टीतून लांब गेल्या. आता 90व्या वर्षी त्या खूप थकल्या असल्यामुळे आपल्या घराबाहेर सुद्धा पडत नाहीत. 50-60 चे दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला त्यांचे चाहते कधीच विसरणार नाहीत.